बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। प्रबोधन, ओबीसीच्या हक्क, अधिकार, आरक्षण, पंचायत राज मधलं रिझर्वेशन या सर्व दृष्टिकोनातून एक चांगलं प्रबोधन, चांगले मेळावे महाराष्ट्रभर होत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये असा एक मेळावा होणं हे इथल्या लोकांनी, इथल्या नेत्यांनी आमच्या समोर आग्रह धरला आणि आम्ही 11 ऑगस्टला हा मेळावा सांगली येथे तरुण भारत स्टेडियमवरती घेत आहोत। मिशन आपला चॅलेंज झालेला आहे, या संदर्भामध्ये सुद्धा आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच सांगलीचा एल्गार मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला तमाम महाराष्ट्रामधून लोक येतील। सांगली जिल्हा संयोजक असला तरी पश्चिम महाराष्ट्रातील लोक तर येतीलच येतील, पण संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक इथे येतील आणि तो लाखोंचा जनसमुदाय 11 तारखेला या सांगली शहरामध्ये ओबीसीचा असेल। पंचायत राजचं तुम्ही सांगितलं तुम्हाला सुनावणीसाठी काय कुठं घोडा आहे, कारण ज्या वेळेला निर्णय कोर्टाने दिला त्याच्यानंतर या सरकारनं निवडणूक वापरत आपला तर किती काळ पूर्ण टाकला, काय त्याला प्रमाण आहे की नाही? खरं तर लोकल बॉडीजमधलं निवडणुका होणं अपेक्षित आहे। आता सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा त्यांचे सचिव असतील तेच आता नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समित्यांचा कारभार बघतात। हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला मारक असणारी ही गोष्ट आहे। आमच्या ओबीसी असेल किंवा लोकल बॉडीजमधले सगळेच घटक आज तिथला कारभारी म्हणजे एखाद्या नगरपालिकेचा कारभार हा शासन बघतंय, म्हणजे बाबू लोक बघतायत, प्रशासन बघतायत। हे खरं तर लोकशाहीमधलं हे विपरीत असं उदाहरण आहे आणि आमची विनंती आहे शासनाला की तुम्ही एक न्यायालयामध्ये तुम्ही अशा पद्धतीची विनंती करावी सन्माननीय न्यायालयाला की तुम्ही रितसर याच्या सुनावण्या घ्या आणि हे आरक्षणाच्या बाबतीमधला निर्णय लवकर करा आणि लोकल बॉडीजमधल्या निवडणुका लवकर करा। ही आमची मागणीच आहे। लांबवण्याला काय विधानसभा निवडणूक आहे? हे बघा, शेवटी शासनाला हे सर्व लोकल बॉडीजमधल्या निवडणुका कधी घ्यायच्या, काय करायच्या हे शासनाला अधिकार जरी असले तरी जोपर्यंत ओबीसीच्या पंचायत राजमधल्या रिझर्वेशन संदर्भात सन्माननीय न्यायालयाचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आमच्या ओबीसीच्या संघटनांची अशी मागणी आहे की आमच्या आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत तुम्ही इथल्या निवडणुका घेऊ नये। पण याचा अर्थ असा नाही की शासनानं शांतच बसावं, शासनानं रितसर सुनावणी व्हावी म्हणून न्यायालयाला विनंती करायला हवी। गेल्या 3 वर्षापासून एकही सुनावणी सन्माननीय न्यायालयामध्ये या ओबीसी रिझर्वेशन संदर्भात होऊ शकलेली नाही। ही सुद्धा फॅक्ट या समाज माध्यमांसमोर आणि तमाम महाराष्ट्रासमोर आम्ही ही खंत व्यक्त करत आहोत। या विधानसभा निवडणुका एकदम तोंडावरती आलेल्या आहेत। एखादी लोकल बॉडीची किंवा पंचायत राजच्या निवडणुका घ्यायच्या म्हटलं तर किमान 2-3 महिन्याचा कालावधी लागतो। आता इतक्यात होणं आम्हालाही शक्य वाटत नाही, पण किमान विधानसभा झाल्यानंतर जोपर्यंत सन्माननीय न्यायालयामध्ये ओबीसीच्या पंचायत राजमधल्या रिझर्वेशन संदर्भात निकाल येणार नाही तोपर्यंत निवडणुका होतील की नाही याबद्दल शंका आहे। जे काही जजमेंट आलेलं आहे सन्माननीय न्यायालयाचं याच्याही पलीकडे जाऊन आम्ही त्यांनी जी क्रिमिलियरची जी अट ठेवलेली आहे या क्रिमिलियरच्या अटीचा आम्ही विरोध करत आहोत। मुळात ओबीसी रिझर्वेशन हे काय आर्थिक उन्नतीसाठी दिलं गेलेलं नाही, तर गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये या समाज व्यवस्थेमध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन झालं अशा लोकांना एक माणूस म्हणून या देशाचा, या लोकशाहीचा एक सन्मान्य नागरिक म्हणून त्याला ट्रीट करण्यासाठी किंवा त्याच्या मनामधल्या फिलिंग्स निर्माण होण्यासाठी एससी असेल, एसटी असेल, VJNT असेल, ओबीसी असेल म्हणजे रिझर्वेशन पॉलिसीचा मूलभूत अर्थ सोशल डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमधला आहे। त्यामुळे आर्थिक क्रिमिलियरची अट्ट कुठल्या कारणानं लावली, ज्या पद्धतीनं ओबीसींना जी क्रिमिलियरची अट्ट लावलेली हीच मुळात अन्याय करणारी गोष्ट आहे आणि मग ती SC ST ला जर क्रिमिलियरची अट्ट लावली जाणार असेल कोण म्हणजे काय हेतू आहे SC आणि STच्या रिझर्वेशनचा, त्याचा मूलभूत संविधानाला काय अर्थ अपेक्षित आहे या गोष्टीवरती खरं तर इथल्या कायदेतज्ञांनी, घटनातज्ञांनी पुढे आलं पाहिजे आणि त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे। बायफर्गेशन करणं एक वेळ आम्ही समजू शकतो, पण बायफर्गेशन करत असताना अनेक समस्यांना सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। कारण एखाद्या लोकल बॉडीजमध्ये किंवा एखाद्या सेक्टरमध्ये जर रिझर्वेशन द्यायचं म्हटलं तर SC मधल्या कम्युनिटी किती आणि मग कुणाला प्राधान्यक्रम द्यायचा? एखादी समजा एक विधानसभेची सीट आहे
आणि तिथं उद्या एससीचं डिक्लेरेशन होणार आहे. तर मग एससीचं डिक्लेरेशन होत असताना एससी मधल्या कुठल्या कॅटेगरीला ती सीट सोडायची, याचा काय अजेंडा आहे? म्हणजे सन्माननीय न्यायालयाच्या या निर्णयानं प्रश्न सुटण्यापेक्षा प्रश्न निर्माण झालेले आहेत असं माझं एक कार्यकर्ता म्हणून माझं ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयावरती बोलण्या एवढा मी निश्चित मोठा नाही, परंतु समस्या निर्माण होणार आहे आणि घटनेचा जो मूलभूत अर्थ आहे त्या अर्थाव्यतिरिक्त हा निर्णय आहे असं माझं मत आहे. हा निर्णय येत असताना बेला त्रिवेदी म्हणून यांनी जे मत नोंदवलेलं आहे, सन्माननीय राष्ट्रपतींना यामधले सर्वोच्च अधिकार असतात.